जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात असणारं आणे हे एक मोठं गाव. आणे या गावाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. आणे गावात असणारं श्री रंगदास स्वामी मंदिर तब्बल 134 वर्ष आणे गावात ह्या स्वामींचा पुण्यतिथी महोत्सव आयोजित केला जातो. यंदाचं हे 134वं वर्ष. ह्या यात्रा उत्सवाचे विशेष आकर्षण असतं ते म्हणजे आण्याची प्रसिद्ध असलेली आमटी आणि भाकरी. आलेल्या प्रत्येक भाविकाला हा प्रसाद दिला जातो, तोही अगदी पोटभर. यंदाच्या वर्षी तब्बल 69 कढया आमटीचं नियोजन हे दानशूर दात्यांच्या माध्यमातून करण्यात आले. एका कढईत सुमारे 500 लिटर आमटी तयार होते, म्हणजे सुमारे 34,500 लिटर आमटी बनवण्यात आली. तर ही आमटी बनवण्यासाठी तब्बल 13 लाख रुपयांचा मसाला लागला असून हे सर्व दानशूर दात्यांच्या योगदानातून करण्यात येत आहे. आमटीसाठी दात्यांचा ओघ एवढा आहे की 2034 पर्यंत ह्या दात्यांचं बुकिंग आत्ताच पूर्ण झालंय. तर भाकरी देखील आणे व आजूबाजूच्या गावातील नागरिक आणून देतात. आणे गावातील प्रत्येक घरातील मानसी 1 किलो पिठाच्या भाकरी असं नियोजन केलं जातं व तयार केलेल्या भाकरी नागरिक स्वतः देवस्थानमध्ये घेऊन येत असतात. यंदाच्या वर्षी देखील लाखो भाकरी जमा झाल्या असून भाकरींची देखील वाजत गाजत मिरवणूक निघते. आण्याचा प्रसिद्ध असलेला रंगदास स्वामींच्या पुण्यतिथीचा उत्सव 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या 2 दिवसांमध्ये संपन्न होतोय. आण्याचा हा उत्सव म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असतं तो म्हणजे आण्याच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने असणारा आमटी भाकरीचा हा प्रसाद. हा आमटी भाकरीचा प्रसाद जी आमटी बनवली जाते आणि त्याचा हा प्रसाद नागरिकांमध्ये वाटला जातो. विशेष गोष्ट अशी की या आण्याच्या आमटीच्या निमित्ताने ज्या भाकरींचं नियोजन असतं त्या भाकरी संपूर्ण गावातील नागरिक या ठिकाणी बनवून आणून देण्याचं काम करत असतात. फक्त आण्यातलेच नाही तर इतरही गावातली अनेक मंडळी या भाकरी आणून देण्याचं काम करत असतात. या भाकरींचं संकलन करण्याची समिती या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं गठीत करण्यात आली. या समितीतले काही मंडळी आपल्या सोबत आहेत. दादा, खरं तर शतकोत्तर आण्याचा उत्सव हा सुरू आहे. 134वं वर्ष यंदाचं आण्याच्या या उत्सवाचं आहे. किती भाकरींचं नियोजन आहे, कशा पद्धतीने सगळं नियोजन आहे ते आम्हाला पण सांगता यायचं नाही. किती भाकरी येतात किती होतात. काही युवक आपल्या सोबत आहेत. खरं तर ज्येष्ठ मंडळी काम करतातच आहेत, परंतु युवक देखील अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादा, कशा पद्धतीने यंदाचं सगळं नियोजन आहे, कसा तुमचा सहभाग आहे? यात्रा कमिटीने यंदा खूप चांगलं असं नियोजन केलं आहे. लेडीज महिला असतील त्यांना एक वेगळा कक्ष केला आहे. पुरुषांसाठी एकदम 2 वरचे फ्लोअर त्यासाठी केलं. एकदम व्यवस्थित नियोजन आहे यंदाचं. 79 कढई व त्यासाठी लागणारा मसाला 13 लाख रुपयाचा मसाला आहे. महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून लांबून लांबून आण्याची आमटी स्पेशल खाण्यासाठी माणसं येत आहेत. ही जी आमटी आहे, हा जो मसाला, हे सगळं दानशूर दात्यांनी दिले? हो, एका दानशूर दात्यांनी जवळजवळ 10 ते 12 वर्ष वेटिंगवर आहेत. ज्यांना अन्नदान करायचंय पुढचे 10 ते 12 वर्ष वेटिंगवर आहेत. आता यंदाच्या वर्षी गर्दीचं कसं नियोजन आहे आणि तुम्ही तरुण मंडळी कशा सहभागी होत आहे? यंदा तरुण युवक सगळे नियोजन करण्यासाठी एकदम सगळ्यांचं व्यवस्थित नियोजन आहे. माणसं सोडायला कुठेही कोणाची गर्दी होऊ नये, कोणीही लहान मुलांना चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी यात्रा कमिटीने एकदम व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. त्या आमटी नेमकी कशी बनवताय, ते नियोजन नेमकं कशा पद्धतीने ते देखील आपण पाहायला जाणार आहोत. महिलांना पुरुषांना बसण्याची वेगळी व्यवस्था जेवणाच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे. आमटीचं नियोजन नेमकं कसं आहे ते आपण तुर्तास पाहण्यासाठी त्या कक्षाकडे जातोय. या ठिकाणी भाकरींचं संकलन केलं जाते. आमटीचं नियोजन नेमकं कशा पद्धतीने ते पाहण्यासाठी आपण जाऊया. आमटी तयार करण्यासाठी एक कमिटी, आमटीचं भाकरींचं संकलन करण्यासाठी एक कमिटी, अशी कामं वाटून दिल्यानं नियोजन सोपं होतंय. तर प्रत्येकाला जेवणासाठी पितळीत आमटी दिली जाते. अगदी घरच्यासारखं हे जेवण प्रेमानं खाऊ घातलं जातं. वाढण्यासाठी देखील परिसरातील शाळेच्या विद्यार्थिनींनी मोफत योगदान दिलंय. महिलांसाठी जेवणाचा वेगळा हॉल तर पुरुषांसाठी जेवणाचा वेगळा हॉल अशी व्यवस्था देखील करण्यात आली. ही आमटी जर कोणाला घरी न्यायची असेल तर 50 रुपये लिटर प्रमाणे तिची विक्री केली जाते. त्यामुळे गर्दीवर देखील नियंत्रण होतं आणि देवस्थानचं उत्पन्न देखील वाढतं. तसेच यंदाच्या वर्षीपासून ही आण्याची आमटी वर्षातून फक्त एकदाच खायला मिळते. ती पुन्हा पुन्हा खायला मिळावी किंवा ती कुणाला घरगुती कार्यक्रमाला किंवा घरी जर बनवायची असेल तर त्यासाठी त्याचा मसाला देखील विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. सुमारे 1300 रुपये प्रति किलो अशा पद्धतीने या मसाल्याची किंमत ठरवण्यात आली आहे. अतिशय शिस्तप्रिय नियोजनात हा कार्यक्रम यंदाही आणे या ठिकाणी संपन्न होतोय. 31 डिसेंबर व 1 जानेवारी असं 2 दिवस हा कार्यक्रम असणार आहे.
आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली असून तब्बल 5 कोटी निधी देणार असल्याचंही आमदार सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. आण्याच्या श्री रंगदास स्वामी महाराजांच्या 134व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणे परिसरात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. नागरिक, ग्रामस्थ, भाविक भक्त यांच्यामध्ये मोठा आनंद आणि कुतूहलही या आमटीच्या निमित्तानं पाहायला मिळालं. हे सगळं नियोजन नेमकं कसं केलंय ते एकदा पाहूयात. आण्याची आमटी जी बनवली जाते त्या आमटी बनवण्यासाठी जो मसाला या ठिकाणी लागणार आहे तो मसाला या ठिकाणी काढून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे जे प्रमाण आहे ते मी जे मगाशी सांगितलं 69 कढई आमटी बनवली जाणार आहे आणि त्या प्रत्येक कढईचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार हा मसाला या ठिकाणी काढून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सगळ्या मसाल्यांपासून, मीठापासून, कोकम, गूळ, खोबरं हा जो सगळा मसाला लागतो याचं प्रत्येक कढईच्या मापाप्रमाणे हा मसाला या ठिकाणी काढून ठेवला आहे. माझ्यासोबत या स्वयंपाकाचं नियोजन करणारी जी स्वयंपाक समिती आहे ते माझ्यासोबत आहेत. दादा, आता हा जो मसाला तुम्ही काढून ठेवला आहे कसं सगळं मसाल्याचं नियोजन आहे, आमटीचं नियोजन नेमकं कसं आहे? हे सर्व एका कढई 500 लिटरची कढई आहे, त्यानुसार सर्व वजन करून प्रत्येक आयटम हे केलेलं आहे, पॅकेट करून ठेवलं आहे. म्हणजे 500 कढयांचे 500 पॅकेट केले. 500 लिटरची कढई आहे. 500 लिटरची एक कढई म्हणजे 79 कढयांचे 69 कढयांचे 69 पॅकेट. साधारणतः हा जो सगळा मसाला आहे 500 लिटरच्या कढईला किती रुपयांचा मसाला लागतो साधारण? 500 लिटरच्या कढईला 3 लाखाचा, 30,000. एका कढईला 30,000चा. असा एकूण किती सगळा मसाला आहे? 13 लाखाचा आहे. आणि याच्यामध्ये देवस्थान सगळं करतंय की हा सगळा दानशूर लोकांकडून आलेला आहे? नेमकं कसं नियोजन? म्हणजे महाप्रसादाचं आहे ना, दानशूर लोकांनी बुकिंग केलेलं आहे. अच्छा. हां, 8-9 वर्षाचं पुढचं बुकिंग झालेलं आहे ऑलरेडी. नक्कीच आपण पाहतोय की हा जो मसाला आहे 500 लिटरची एक कढई आणि एका कढईसाठी तब्बल 30,000 रुपयांचा मसाला लागतो. असा एकूण 13 लक्ष रुपयांचा मसाला ज्या आण्याच्या आमटी बनवण्याच्या निमित्ताने लागतो आणि हा सगळा मसाला दानशूर दात्यांनी दिलेला आहे. प्रत्येक कढईसाठी वेगळा वेगळा दानशूर दाता आहे आणि याच्यातली महत्त्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे सन 2034 पर्यंत या आमटीचं दानशूर दात्यांचं 69 कढयांचं बुकिंग आत्तापर्यंत झालेलं आहे. नंतर मोठ्या दानशूर दात्यांच्या माध्यमातून आण्याची ही आमटी बनवली जाते. आचारी मंडळी, अनेक मंडळी त्या ठिकाणी आमटी बनवण्याचं काम करत आहेत. त्यांचं नेमकी नियोजन कशा पद्धतीने ते देखील आपला पाहण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी ही जी तो जो मसाला आहे ते सगळे मसाले वापरून या ठिकाणी ही आण्याची आमटी बनवली जाते. ही अतिशय चविष्ट आणि म्हणजे अगदी जगाच्या पाठीवर सगळीकडे नावलौकिक असलेली ही आण्याची आमटी म्हणून प्रसिद्ध आहे. कशा पद्धतीने सगळं आमटीचं नियोजन आहे? साधारणतः किती आमटी आहे, काय सगळं नियोजन आहे? 70 गाड्या आहे. 70. बोला पाटील. दादा, कशा पद्धतीने आमटीचं नियोजन केलेलं आहे? आमटीचं नियोजन आहे 70 कढयांचा मसाला आणलेला आहे. आतापर्यंत झाल्यात जवळजवळ 35 कढया. आता राहिलेला संध्याकाळपोत 9-10 होणार. आणि उद्या किती? उद्या राहिलेलं त्याच्यातल्या 30-32 काय राहतील, 20 राहतील. त्या उद्या दिवसभर चालणार. आता या ठिकाणी लोक जेवायला येतात, काही लोक आमटी घेऊन पण जातात. ते घेऊन जाण्याचं नियोजन कसं आहे? ते घेऊन जाण्याचं नियोजन असे 50 रुपये लिटर प्रमाणे देतो आम्ही. 50 रुपये लिटर? हां, 5 लिटर असेल तर 250 रुपये घ्यायचं. किटली द्यायची असेल, ऐक ना, किटली द्यायची असेल तर मग 300 रुपये घेतो. 50 रुपये किटली? हां, किटलीचं 50 रुपये असं नियोजन चालू आहे. सकाळपासून जवळजवळ कमीत कमी 4,000 किटली गेली. 4,000 किटली सकाळपासून गेली? जवळजवळ 10 कढायचं मटेरियल हे असं नुसतं बनवलेलं किटलीने गेले. पण त्याच्यामुळे इथल्या गर्दीवर जरा कंट्रोल झाला असं? नाही, मोठा परिणाम झाला. ते फायद्याचं ठरलं? फायद्याचं ठरलं. पैसे होता देवाला, आमटी जाती, इथला लोडही कमी होतोय. 1 नंबर काम चाललंय इथला आता सध्या. आता साधारणतः ही एक कढई किती लिटरची आणि एका कढईला किती रुपयांचा मसाला लागतो? ही एक कढई कमी 500 लिटरची आहे. तिला कमीत कमी 20,000चा मसाला लागतो. कमीत कमी 20,000? 20,000 पूर्ण लागतो. बरं, हा मसाला आता वितरण पण आपण सुरू केलंय. मसाल्याची किंमत काय? ही आहे पावशेराची 380 रुपये आणि आतपाव येते 180 रुपये. किलो कसा झाला? किलो तो होतो काहीतरी 1300-1400 रुपये.
पण आता ही आण्याची आमटी इतकी जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे, लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती, त्या गर्दीचं नियोजन कसं केलं जाते? नियोजन जिथं तिथं माणसं आहेत उभी, जिथं तिथं सोडायचं, जिथं तिथं वाढफेर, बाहेरचे 70-80-100 एक माणूस आहे मजुरीचं ते नियोजन. ज्या भाकरी येत आहेत त्या भाकरी आजूबाजूच्या गावांमधनं फक्त येत आहेत का फक्त आनेकर मंडळी देत आहेत कसं? आण्याच्या प्रत्येक करगोट्यावारी म्हणजे 1 किलो, समजा ज्याचे 10 माणसं आहे त्याचे 10 किलो अधिक 1 किलो, ज्याची 20 माणसं आहे 20 किलो अधिक 1 किलो अशी नियोजन आहे. आणि पूर्ण वाड्या तोड्यांच्या भाकरी बनवून आणून देतात. तुम्ही गाडी फिरवता का लोक आणून? ते आपली स्वयंस्फूर्तीने आणून देतात, कोणी जात नाही तिकडं. किती भाकरी यंदाच्या वर्षी येतील? कमीत कमी काय जवळजवळ 1 लाखाच्या आसपास लाख भाकरी येते. हा, एवढ्या सगळ्या भाकरी आमटी दरवर्षी संपते का? पूर्ण काही राहत नाही, थोडंफार होतं पण पूर्ण संपत. महाराजांची कृपा आहे. महाराजांची. धन्यवाद. खरं तर आपण पाहिलं की तब्बल 500 लिटरची एक कढई आहे ही, आणि या कढईमध्ये ही सगळी आण्याची आमटी बनवली जाते. आणि एक कढई आमटी बनवण्यासाठी तब्बल 20 ते 30 हजार रुपयांचा मसाला लागतो. अशा पद्धतीनं हे सगळं आण्याच्या आमटीचं नियोजन केलं जाते. सकाळपासून तब्बल 10 कढई आमटी ही वितरित करण्यात आलेली आहे. ती आमटी जवळपास किटल्यांमध्ये विकली जाते. 50 रुपये लिटरच्या भावाने ती ग्रामस्थ पाहुणे मंडळी मोठ्या संख्येनं घेऊन जात आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी जी गर्दी होते जेवणासाठी, ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फायदा होतो. आपण पाहतोय कढईतनं ही आमटी आता काढली जाते आणि ती वितरणासाठी पंक्तींमध्ये घेऊन जाण्याचं नियोजन ही सगळी मंडळी करतात. खरं तर या ठिकाणी हे जे सगळे कार्यकर्ते हे सगळे ग्रामस्थ आहेत, स्वयंस्फूर्तीने आपल्या रंगदास स्वामी महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं ही सगळी मंडळी अगदी मुंबई पुण्यावरून मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात. अतिशय चांगल्या पद्धतीनं या आण्याच्या आमटीचं नियोजन ही सगळी मंडळी करत असतात. या आमटीच्या नियोजनाच्या निमित्तानं आलेले सगळे पाहुणे मंडळी किंवा या ठिकाणी आलेले सगळे ग्रामस्थ, सगळीच मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत आणि हे आण्याच्या आमटीचं ते नियोजनही करू लागत आहेत. ती सगळी मंडळी त्या आण्याच्या आमटीचा आस्वाद देखील घेत आहेत. आमटीसाठी जी डाळ लागते ती या ठिकाणी उकळवली जाते किंवा ती डाळ या ठिकाणी बनवली जाते आणि ह्या ज्या मोठ्या मोठ्या हे हंडे आहेत याच्या माध्यमातून ती त्या कढईमध्ये टाकली जाते. आणि मगाशी आपण जो मसाला त्या ठिकाणी पाहिला तो मसाला त्या आमटीमध्ये टाकला जातो. असं या पद्धतीचं नियोजन करण्यात आलं. आता आपण बाहेरच्या बाजूला पाहूया. या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला भगिनी भोजनासाठी बसलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे भोजनाचं किंवा जेवणाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जेवणासाठी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळ्या हॉलची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. आतमध्ये जी आमटी बनते ती बादलीच्या माध्यमातून या ठिकाणी वाढण्याचं नियोजन केलं जातं. सगळी शाळकरी मुलं किंवा वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी येत आहेत आणि ही आमटीचं किंवा या जेवणाचं वितरण करण्यासाठी ही सगळी मंडळी खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वितरण नेमकं कशा पद्धतीने करण्याची व्यवस्था केलेली आहे आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न आहे. सरपंच साहेब नमस्कार. खरं तर आमटी बनते, त्याचं वितरण केलं जाते, मोठी संख्या या ठिकाणी जेवणाची आहे. वितरणाची म्हणजे वाढण्याची सगळी व्यवस्था कशा पद्धतीने, गर्दीचं कंट्रोल कशा पद्धतीने केलं जातं? या ठिकाणी श्री रंगदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि या मध्ये आज आरतीचा महाप्रसाद आहे आमटीचा. या ठिकाणी श्री रंगदास स्वामी आश्रमशाळा, सरदार पटेल हायस्कूल, परत समर्थ विद्यालय, मातोश्री शैक्षणिक संकुल, परत हांडे देशमुख शाळा, अशा विविध आणि नवीन तरुण वर्ग जो अनेक गावात स्वामींना मानणारा वर्ग आहे. जाती धर्म कोणतीही न बाळगता हिंदू मुस्लिम सगळे सर्वजण ते स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी काम करतात आणि सरासरी आरतीच्या दिवशी आणि कार्याच्या दिवशी म्हणजे आज आणि उद्या सरासरी 4 ते 4.5 लाख लोक या भाविक या ठिकाणी जेवण करतात. यंदाच्या वर्षी आमटीचं वितरण देखील सुरू केलेलं आहे. आमटी आपण वितरित देखील करतोय, त्यामुळे गर्दीवर काही परिणाम झालाय का, त्याचा कसा फायदा होतो? जवळपास 30% याचा फरक झालेला आहे आणि ह्या वर्षी वितरित नाही केलं, मागच्या वर्षी वाजता आपण वितरित केलेली आहे. आणि ह्या वर्षी आपण नव्याने आमटीचा मसाला श्रीरंग नावाने जे आहे तो श्रीरंग नावाने तो मसाला आपण केलेला आहे मार्केटमध्ये. ज्यांना घरी पण आमटी खाऊशी वाटत असेल त्यांच्यासाठी तो श्रीरंग नावाचा मसाला पण आपण यावर्षी तयार केला आहे. धन्यवाद. खरं तर ही जी आमटी आहे त्या आमटीचं वितरण किंवा ती आमटी जर कुणाला घरी बनवायची असेल, आपल्या कार्याच्या निमित्ताने बनवायची असेल, त्याचा मसाला जर कुणाला हवा असेल तर त्या मसाल्याचं देखील वितरण या ठिकाणी
या मसाल्याचं देखील वितरण या ठिकाणी केलं जाते। आपण माझ्या पाठीमागच्या बाजूला पाहतोय की महिला भगिनी भोजनासाठी बसत आहेत, त्यांच्या वाढण्याची व्यवस्था देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मला असं वाटतं आपण थोडंसं पंक्तीमध्ये जाऊन तिथलं जर दाखवलं तर ते अधिक उत्तम ठरेल। मला असं वाटतं आपण पंक्तीमध्ये जाऊया। पितळ्यांमध्ये खरं तर हे सगळं जेवण आण्याच्या आमटीचं जे वितरण या ठिकाणी केलं जात आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। आपण मोठ्या मोठ्या कार्याला जर गेलो, कुठेही गेलो तर साधारणतः पत्रवळीमध्ये जी जेवणाची किंवा भोजनाची व्यवस्था केली जाते, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की पितळीमध्ये आमटी देऊन दुसरी पितळी भाकरीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतंय। आता साधारणतः दुसरी तिसरी पंगत उठतीये, लोक जेवायला बसत आहेत, भाकरीचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने। आणि आपण जर पाहिलं तर अनेक ही चिमुकली जी शाळकरी मुलं आहेत ती खरं तर वाढायचं काम करतायत, प्रत्येकाला ते भोजन पोहोचवण्याचं काम करतायत। आपण इकडच्या बाजूला जर पाहिलं तर ही जी सगळी मंडळी आहेत वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्या स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी येत आहेत आणि ही आमटी वाढण्याचं काम करतायत। म्हणजे प्रत्येकजण या रंगदास स्वामी उत्सवाच्या निमित्तानं अगदी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी येतोय आणि वाढण्याचं काम करतोय। प्रत्येकाला हा महाप्रसाद कसा पोहोचेल याच्यासाठी प्रत्येकजण अथक प्रयत्न करताना या निमित्तानं आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय। अनेक भाविक मंडळी या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं या आण्याच्या आमटीचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। या रंगदास स्वामी उत्सवाच्या निमित्तानं आलेल्या प्रत्येक भाविकाला या आमटी भाकरीचा आस्वाद नक्की घ्यावासा वाटतो, कारण प्रत्येकाला वर्षातून फक्त एकदाच ह्या आण्याच्या आमटीचा आस्वाद घेता येतो। काका कशी काय आमटी? एकदम भारी। कोणतं गाव तुमचं? आण्याचंच आहे का? कितवं वर्ष आहे यंदा तो 16 आहे। आमटी जमली का? भारी एकदम पकड या बाबा आमटी कशी काय झाली? आमची चांगली झाली। चांगली झाली? जमली का? जमली जमली? जमली। चुरून कार्यक्रम आहे आज? चुरून? बाबा आमटी कशी काय? आमटी लय मस्त आली, एकच नंबर। एवढ्या महाराष्ट्रामध्ये एक नंबर म्हणलं तरी चालेल। आणि इथं आम्ही दरवर्षी रंगनाथ स्वामींच्या दर्शनाला येत असतो आणि महाप्रसादाचा आमटी भाकरीचा स्वाद घेत असतो। आमच्या घरातील सगळे असतात। नियोजन कसं काय? नियोजन एकदम मस्त आहे, नियोजन एकच नंबर आहे। धन्यवाद। नियोजन लय भारी आहे। धन्यवाद। संपूर्ण जगभरात या आमटीचा नावलौकिक आहे। ती फक्त वर्षातनं एकच दिवस रंगदास स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्याला तिची चव चाखायला मिळते। 134वा हा उत्सव यंदाच्या वर्षी साजरा होतोय। मोठी गर्दी या निमित्ताने आहे। प्रत्येकजण आमटीची चव घेतो। आपण प्रत्येकाशी संवाद साधला। खरं तर माझ्यासोबत पत्रकार, व्हिज्युअल स्टोरी टेलर असे सगळ्या भूमिका पार पाडणारे विनोद रायकर आहेत। विनोदजी, काय सांगाल आण्याच्या यात्रा उत्सवाबद्दल आणि ह्या आमटीबद्दल? खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर या आण्याची यात्रा फेमस आहे। विशेष म्हणजे या ठिकाणची असणारं आमटी भाकर, या ठिकाणी जी आमटी बनवली जाते ती अगदी 7 समुद्रापार या आमटी महाप्रसादाची चव या ठिकाणी भाविकांनी घेतलेली आहे। आणि मी गेले 4-5 वर्ष झाले या ठिकाणी येतो आहे आणि आमटी भाकरीचा आस्वाद घेतो आहे। एक विशेष यात्रा म्हणावी लागेल तालुक्यातील, जुन्नर तालुक्यातील, महाराष्ट्रातील 69 कढया यावर्षी आमटी बनवलेली आहे। सुरुवातीला 2 कढयांपासून सुरुवात झालेली ही यात्रा आता 69 कढयांपर्यंत गेलेली आहे। म्हणजे दिवसेंदिवस भाविकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ओघ वाढत चाललेला आहे। आणि या ठिकाणचं असणारं हे जे नियोजन आहे खरं तर अतिशय उत्कृष्ट आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी ज्या भाकरी आणल्या जातात तर प्रत्येक माणसामागं काहीतरी 1-1.5 किलो भाकरी आणल्या जातात। आणि अशा प्रकारे या आमटी महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। यावर्षी 31 डिसेंबर 2024 आणि 1 जानेवारी 2025 या दरम्यान हा यात्रा उत्सव आहे आणि अनेक लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक या आमटी प्रसादाचा आस्वाद घेत आहेत। आणि मी स्वतः देखील या ठिकाणी या आमटीचा आस्वाद घेत आहे। त्यामुळे अतिशय रुचकर आणि अतिशय स्वादिष्ट अशी आमटी, पंक्तीत बसण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे। आणि गावकऱ्यांबरोबर या ठिकाणी असणाऱ्या भाविकांबरोबर पंक्तीत बसून खाण्याची जी मजा आहे गावाकडची, जी आपण खरी संस्कृती म्हणतो, ती या ठिकाणी आहे असं मला वाटतं। आणि मी आता
पितळी आहे आणि पितळीमध्ये आमटी दिली जाते, हे विशेष आहे. पितळी आहे आणि या पितळीमधून आमटीचा आस्वाद घेतो आहे आपण या ठिकाणी आणि खरंच फार सुंदर आणि स्वादिष्ट आहे ही आमटी. अप्रतिम. सुरके पिओ. नक्कीच, खरं तर अतिशय सुंदर असणारी ही आण्याची आमटी आणि प्रत्येकजण या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं या आण्याच्या आमटीचा आस्वाद घेण्यासाठी या भूमीमध्ये येत असतो, या रंगनाथ स्वामी महाराजांच्या भूमीमध्ये येत असतो. प्रत्येकाला ही यात्रा कधी येते दरवर्षी असं वाटत असतं. मोठ्या संख्येने झालेली ही गर्दी या यात्रा उत्सवाचा आनंद निश्चितपणे द्विगुणित करताना आपल्याला पाहायला मिळते. पहा.com साठी अभिषेक वामन आणि